नमस्कार. मी सुजित, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. स्वागत आहे आपले परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आज जो हा सेल ऑफ आलेला आहे, या सेल ऑफने जवळपास 3-4 दिवसापूर्वी जी पूर्ण तेजी आली होती, पूर्ण तेजी वाईप आउट केलेली आहे. त्याला जवळपास 22,900 आहे, जो आपण 1 तारखेच्या आसपास तिथे गेलो होतो. आज परत त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेलो आहे आणि याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते. सेन्सेक्समध्ये सुद्धा 73,900चा लो मारलेला आहे. निफ्टीमध्ये जवळपास 750 प्लस आणि सेन्सेक्समध्ये 2,500 प्लस. हे सेल ऑफ नाही, हा क्रॅश म्हणजे मोठा क्रॅश असू शकतो. हा चांगलाच मोठा क्रॅश आलेला आहे. मध्ये एच-डी-एफ-सीने सुद्धा चांगली मोठी भर टाकली. एच-डी-एफ-सीवरती बरेचसे न्यूज निगेटिव्ह आल्यात आणि शिवाय तिथले जे CEO होते त्यांनी रिझिग्नेशन केलं. त्यामुळे त्यांना बरीचशी डाउनग्रेडिंग आलेली आहे. त्याचा एक मोठा वाटा असू शकतो हे क्रॅशमध्ये. शिवाय क्रूड ऑइल जे $118+ क्रूड ऑइल पोचलेलं आहे, हा एक मोठा सेल ऑफचा संकेत आहे. आणि हे जर असेच वाढत राहिले तर आपली इकॉनॉमी किंवा दुसऱ्याही इकॉनॉमीज नक्कीच लवकरात लवकर कोलॅप्स होऊ शकतात. आणि जे सेल ऑफ आहे हे अजून मोठा होऊ शकतो. त्यामुळेच थोडे सेव्हिंग ठेवणं खूप गरजेचे आहे. आणि जेव्हा जेव्हा डिप मिळेल त्यावेळेस परत बाईंग करून आपली ॲव्हरेजिंग खाली आणणे हेही खूप गरजेचं आहे. त्यावेळेसच तुमचा पैसा बनू शकतो आणि सेफ राहू शकतो. इराणनी जे कतारवरती अटॅक केला होता, त्यामध्ये कतारमधले इन्फ्रास्ट्रक्चर बरेचसे डिसमिस झालेले असेल, हे सर्वांना असं अंदाज आहे. भलेही कतारने सांगितले की नाही आम्हाला जास्त नुकसान झालेलं नाही. परंतु त्या ठिकाणी अटॅक झाल्यानंतर तो का लहान झालेला असेल की तिथं ऑलरेडी गॅस असणार आहे. तर याच कारणास्तव हा सेल ऑफ वाढत चाललेला आहे. आणि जर गॅसची तुटवडा पडला, तर हे जे क्रूड ऑइल आहे, एस-बी-आयची वगैरे आपण रिपोर्ट बघितली होती. जवळपास 200 150 डॉलरपर्यंत जर गेलं, तर ह्या बरेचसे इकॉनॉमी जे आहे ते कोलॅप्स करण्याचं मोठं रिझन असू शकते. या परिस्थितीमध्ये जोपर्यंत एखादी चांगली न्यूज येत नाही, ट्रम्प तात्या हे शांत होत नाहीत, युद्ध थांबवत नाहीत, तोपर्यंत हे मार्केट असेच राहणार आणि असेच गडबड होत राहणार. तरी व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.